आपली राजूरमध्ये पुणे मुंबई एक्सप्रेस वेवणीच झाली नसती गर्दी. आज जायची होती दिंडी म्हणून गर्दी खूपच होती. त्या गर्दीतून बाहेर निघून आपण पोहोचलो कॉलेजला. इकून तिकून पोहोचलो तर टायमिंगवर आलो नाहीत आपण. आज होता आपला प्रॅक्टिकल सेक्शन मायक्रोस्कोपचा. त्या मायक्रोस्कोप खालून एक तर काही दिसाना, पोरं बघतच नसतं. आपण एकदम फील्डवर आलो तर इथं आपल्याला शेणखत उचलायला लावलं. कशी आहे गँग आपली. म्हणलं थोडा सहभाग घ्यावा आपण बी. बघा ह्यो कार्यकर्ता भेटतोय भाड्याने, तुम्हाला लागत असलं सांगा. तेवढ्यात पाऊस चालू झाला, रिमझिम रिमझिम बरसात का मोसम. म्हणलं आता कपडे नाही दुसरे, त्यामुळे आपल्या झाडाखाली थांबावं. पण पाऊस लयच वाढला, म्हणलं आता पळल्याशिवाय काही पर्याय नाही. त्यामुळे तिकडेच चाललो होतो. हे आपल्या कॉलेजमध्ये आणलेली मशीन थमची पार बोटं लावलं फोडायची बारी आणते तो. हा शेत नमुने आपल्या झाली. आपल्या मागं 7:30 मागं आपण एकच गोष्ट आहे, गाडी चालू आणि इकडून तिकडून गाडी चालू झाली तिथं आपली. निघालो होतो गावाकडं. वाटणे असा रिमझिम रिमझिम पाऊस म्हणजे नादच नाही हो. संघर्ष लय वाईट आहे हो. तेवढ्यात म्हणलं आता चहा प्यावा होता संगतीसाठी आणि कठ्याला चहा पाहिजे. तिथून पुढं आलो गावापाशी असा पाऊस चालू होता. ये भगवान क्या जुलूम है. घरी पण पाऊस असा चालू, एकदम खतरनाक पाऊस झालाय भाऊ, एकदम खतरनाक. इकून तिकून एवढ्या पावसातून निघालो होतो घरी. वातावरण मध्ये असं लोणावळ्यावानीच फिलिंग होत होती. नसता पाऊस असा लागत होता तोडाला आणि त्याला अख्खे कपडे भिजले होते जवळपास. ते व्हायचं नव्हतं तेच झालं आकर्षण. आज मित्रांनो तुम्ही फॉलो लाईक अँड कमेंट करत नाही राव, करा राव तेवढं.